जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 27 फेब्रुवारी. तुंबडीवाला जसे अशुद्ध रक्त ओढून घेतो, तसे संत अशुद्ध विचार ओढून घेतात. पूर्वीच्या काळी तुंबडीवाला गावातून फिरत असताना ओरडत जायचा, तुंबडीवाला घाण रक्त ओढून घेणार, तुमचा आजार बरा करणार. आता अलीकडे कुठे तो तुंबडीवाला दिसत नाही. मात्र तुंबडीवाला जिथे तुमचे शरीरात दुखत असेल तिथे तुंबडी लावायचा व धारधार शस्त्राने तुंबडीच्या आकाराचे कातडे कापायचा. अर्थात कापून काढत नव्हता, तर रक्त येण्यापुरती जागा मोकळी करायचा. तुंबडी शरीराला लावली की ती निर्वात बनायची, त्यामुळे ती पडायची नाही. मग तुंबडीवाला आपल्या तोंडाने तुंबडी ओढत राहायचा. अशुद्ध रक्त बाहेर पडायचे आणि आजारी माणसाला बरे वाटायचे. संत तरी दुसरे काय करतात? आपल्यातील अशुद्ध विचार घालून आपल्याला स्वच्छ करण्याचे काम संत करीत असतात. स म्हणजे चांगले व अंत म्हणजे शेवट. ज्याच्या चांगुलपणाला अंत नसतो तो संत असतो. जो सदैव नामात दंग असतो तो संत असतो. जो विषय मागून सुद्धा देत नाही तो विषयापासून निर्विषय करणारे, अर्थात ते म्हणजे संत होय. त्यांची संगत केली असता देवाविषयीचे प्रेम उफाळून येते, त्याला संत म्हणावे. संत कधीच रागावत नाहीत. अखंड शांती त्यांच्या ठाई नांदत असते. त्यांच्याकडे गेले की मनाला आनंद होतो, शांती प्राप्त होते, मनाला बरे वाटते. त्यांच्या जवळून दूरच जाऊ नये वाटत नाही. ही संतांची काही लक्षणे होत. ते देहाने उदास असतात. संततेची देव, देवतेची संत. म्हणजे संतात आणि देवात फरक नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. केवढी मोठी पात्रता ते बाळगून असतात याचा विचार करा. चंदनाच्या सहवासात आलेल्या काटेरी झुडपाला सुद्धा चंदनाचा सुवास येतो, तशी त्यांची संगत असते. ते देहाने उदास असतात. संतांच्या बाबतीत मीपणा कमी होतो, चित्त निर्विषय होते. हे सगुणाची अखंड उपासना, आलेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रेमाने व्यवहार आणि अखंड नामाचा गजर ही संतांच्या ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत. संतांचे प्रमुख कार्य म्हणजे जिथे परमार्थ शिकविला जाणे गरजेचे आहे तेथे ते परमार्थ शिकवतात. ईश्वर दर्शनाची तळमळ वाढवतात, कारण त्यांची भाषा तळमळीची असते. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करतात. ते देहाचे रोग बरे करत नाहीत, मात्र रोगाचे भय घालवतात. भगवंताचे नाम सिद्ध करून दाखवतात. त्यामुळे हजारो लोक सत्मार्गाला लागतात. त्यांनीच परमात्म्याला संगणात आणला, सेव्य केला. नामस्मरण हे सोपे साधन दिले. ग्रंथाची निर्मिती केली, अन्नदान करण्यास शिकवले. त्यामुळे संतांची संगत आपल्या देहावर, मनावर नकळत परिणाम करत असते. बुद्धीला स्थिरता येते. प्रत्यक्ष देहाने संगत, त्यांच्या विचाराची संगत, त्यांनी दिलेल्या मंत्राची संगत, या तिन्हीपैकी जे साध्य होईल ते आपण करावे. थोडक्यात रुपया बांधला तरी ते फडक्याला किंमत येत नाही, तर त्या रुपयाला किंमत असते. तसे संतांच्या बाह्य अंगाला महत्व नसून अंतरंगाला महत्व द्यावे. तेव्हा ध्यान, मनन, चिंतन, ग्रंथ वाचन या सोपस्काराने संतांची गाठ पडू शकते. देवाचे नाव घेऊ वाटत नव्हते, ते आता मला घेऊ वाटायला लागले. जो थोडे घेत होता त्याचे आता भरपूर नामस्मरण व्हायला लागले. हा संत संगतीचा परिणाम होय. संतांना लोकांतात भेटणारे लोक वेगळे असतात व एकांतात भेटणारे वेगळे असतात. म्हणून कधी कधी ते एकांतातही जातात. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ,
त्याचे गळामाळ असो नसो हे वचन संतांना बरोबर लागू पडते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.